धुळे ग्रामीणचे डॅशिंग तरुण तडफदार युवा आमदार माननीय श्री राघवेंद्र रामदादा भदानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रवीण ईश्वर पवार, भाजपा तालुकाध्यक्ष शिरूर मंडळ धुळे, माननीय लोकनियुक्त सरपंच रानमळा धुळे। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। धुळ्यात शाळकरी मुलींच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार, युवा सेनेने टवाळखोराला पकडले। धुळे शहरातील कमलाबाई शाळेजवळ शाळकरी मुलींच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार समोर आलाय। शाळेत येण्या-जाण्याच्या वेळेतील गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जात असल्याची तक्रार शिवसेनेकडे करण्यात आली। शैक्षणिक चौक परिसरात कन्याशाळा असल्याने सकाळी शाळा भरण्याच्या आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत मोठी गर्दी असते। याच गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोर गेल्या काही दिवसापासून शाळकरी मुलींचा पाठलाग करून अश्लील हातवारे आणि इशारे करत असल्याचा आरोप आहे। या प्रकाराला कंटाळलेल्या काही शाळकरी मुलींनी थेट शिवसेनेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली। त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात वॉच ठेवत एका संशयित टवाळखोराला पकडले। त्याचे 3 ते 4 साथीदार मात्र पसार झाल्याची माहिती आहे। मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडल्यानंतर त्याला चोप दिला। मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। दरम्यान शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी केली आहे। शाळकरी मुलींच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल, असा इशारा मनोज मोरे यांनी दिला आहे। शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे। ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे। हा शैक्षणिक संकुलाचा परिसर आहे। या बाजूला इथे कमलाबाई शाळा आहे, बाजूला शिवाजी हायस्कूल आहे, बाजूला बापना हायस्कूल आहे आणि जिजामाता आहे। या सर्व मुलींच्या शाळेचा परिसर असल्यामुळे इथे या धुळे शहरामधून वेगवेगळ्या भागातून काही टवाळखोर मुलांचं कायम मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार इथे चालू असतात। गेल्या 2-3 दिवसापासून काही लहान लहान मुली आमच्याकडे तक्रार करतायत की काका, या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेतून जाताना येताना या परिसरातून जातो त्यावेळेस काही मुलं आम्हाला त्रास देतात, वेगवेगळे असे अश्लील इशारे करतात आणि त्याच्यामुळे आमचं येणं जाणं कठीण झालं आहे। आम्ही घरी जर सांगितलं तर कदाचित आमचे पालक आम्हाला शाळेमध्ये येऊ देणार नाही। त्याच्यामुळे काका आम्हाला संरक्षण द्या। शिवसेनेकडे संरक्षणाची त्या मुलींनी मागणी केली आणि त्याच्यानंतर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मनोज बोकोळेकर आणि त्यांची सगळी टीम ते 2 दिवसापासून इथे वास ठेवून होते आणि आज सकाळी त्यांना इथे काही टवाळखोर मुलं सापडले। त्याच्यातला एक मुलगा हाती लागला, बाकी पळून गेले। सोमवार, मंगळवार, बुधवार पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा शिवसैनिक पिछा करतील आणि त्यांना शोधतीलच। आणि या इथे ज्या काही मुली शाळेमध्ये शिकायला येतात, इकडून प्रवास करतात, ज्याची इकडून येणे जाण्याचा रस्ता आहे, त्या मुलींना त्रास होतो। त्या मुलींचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आमची शिवसेनेची देखील आहे। त्याच्यामुळे पुढच्या काळात शिवसेनेचे दक्ष पहारा देऊन त्या मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील। परंतु या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची देखील इथे नियुक्ती केलेली आहे। दामिनी पथक शहरामध्ये फिरतंय। आता तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या लॉजेसमध्ये नको ते प्रकार सापडतात। तात्पुरतं होतं त्या लॉजमधून ते मुलींची बदनामी नको म्हणून गुन्हे दाखल करत नाही, परंतु त्याचा गैरफायदा असा घेतला तर लॉज चालक किंवा तो जो कॅफे चालक आहे तो पुन्हा ते 2 तासाने ते कॅफे चालू करतो आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या मुलींना संधी मिळते। आमची दामिनी पथकाला देखील विनंती आहे की आपलं कर्तव्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पाडतात, परंतु ज्यावेळेस या शाळेच्या या 4-5 शाळा ज्यावेळेस सुटतात, जिथे जेणेकरून मुलींची संख्या जास्त आहे, त्या मुलींची शाळा सुटायच्या वेळेस आपण इथं थोडंसं तुम्ही पोलिसी खाक्यामध्ये येणार, गाडीमध्ये येणार तर निश्चितपणे तर जे काही नाराधाम असतील, जे काही टुक्कार मुलं असतील त्यांच्या लक्षात येऊन जाईल। त्याच्यामुळे आमची यांना विनंती आहे की साध्या वेशामध्ये इथं थोडंसं एक या दुकानातलं कुठलं तरी कस्टमर बनून फिरलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि असे मुलं सापडले की त्यांची वरात काढली पाहिजे। या परिसरातूनच या भोसडीच्या नंग करून फिरवायचं, त्यांचे कपडे काढून यांना फिरवायची, यांची वरात काढली पाहिजे। त्याच्याशिवाय या गोष्टीवर आळा बसणार नाही। परंतु याच्यामध्ये जर प्रशासन, शाळेचं प्रशासन, पोलीस प्रशासन जर अपयशी ठरत असेल तर शिवसेना हा विषय हातामध्ये घेऊन याचा बिमोड केला। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, वॉइल टाइल्स,
फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.